कामोठे शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्या प्रमाणात वाहनांची संख्या देखील वाढत आहे। त्यामुळे शहरात पार्किंगसाठी ठराविक ठिकाण नसल्याने वाहन चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। याशिवाय कळंबोली सर्कलचे काम सुरू झाल्यामुळे इथे वाहतूक कोंडी होत असल्याने खांदा कॉलनी आणि पनवेलकडे जाणारे बरेचसे वाहनधारक हे कामोठे येथून जातात। त्यामुळे कामोठे प्रवेशद्वार ते कामोठे पोलीस ठाणेपर्यंत दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असून या मार्गावर चारचाकी वाहने पार्क केल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडते। याबाबत जागरूक नागरिक आणि संघटना यांनी अर्जाद्वारे समस्या मांडून वाहतूक पोलिसांना विनंती केल्यानंतर त्या अनुषंगाने प्रभारी पोलीस अधिकारी कळंबोली वाहतूक शाखा नवी मुंबई यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अंमलदारांसह या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून या ठिकाणी नो पार्किंग आणि समविषम पार्किंग या सदरात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्याची विनंती केल्यानंतर कामोठे प्रवेशद्वार ते कामोठे पोलीस ठाणे चौक इथे जाणाऱ्या रोडवर तसेच LG शोरूम ते दत्तूशेठ पाटील शाळेकडे जाणारा आणि येणारा असे दोन्ही बाजूच्या रोडवर नो पार्किंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे। याशिवाय संत तुकाराम महाराज मंदिर ते पोलीस ठाणे चौक ऐश्वर्या हॉटेल पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला यासोबतच मनमोहन स्वीट ते गोपाळ डेअरी ते सेंट्रल बँक चौक ते विस्टा कॉर्नर चौक पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समविषम क्षेत्र तयार करण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली असून ही अधिसूचना आज म्हणजेच 11 नोव्हेंबर 2025 पासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहणार आहे। याशिवाय जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही अधिसूचना लागू होणार नाहीये।